नमस्कार. भारताचा नागरिक नक्की कोण असतो? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितका तो आहे का? नाही. कारण हा फक्त कायद्याचा विषय नाहीये, तर आपल्या देशाच्या ओळखीचा, आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा हा गाभा आहे. चला तर मग, आज भारतीय नागरिकत्वाची ही गुंतागुंतीची संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. चला, एका खूप मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, जेव्हा एखादं नवीन राष्ट्र जन्माला येतं, तेव्हा त्याची खरी ओळख कशात असते? म्हणजे ती ओळख म्हणजे काय? त्या देशाची जमीन, तिथला झेंडा, की मग त्याचा इतिहास? ह्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, त्याची ओळख असते तिथल्या नागरिकांमध्ये. हो, कोणत्याही देशाचा खरा पाया म्हणजे तिथले लोक, तिथले नागरिक. आणि म्हणूनच जेवढे आपलं संविधान लिहिलं जात होतं, तेव्हा संविधानकर्त्यांसमोर सगळ्यात मोठा आणि पहिला प्रश्न हाच होता, की आपले नागरिक नक्की कोण असणार? तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत नागरिकत्वाच्या पायापासून. मग समजून घेऊ की भारताने एकेरी नागरिकत्व का निवडलं. 1950 साली भारताचे पहिले नागरिक कोण ठरले, यावर कायद्याचं नियंत्रण कोणाचं आहे आणि आजच्या काळात नागरिकत्व मिळवायचे मार्ग कोणते आहेत. आणि हो, शेवटी हे सगळं लक्षात कसं ठेवायचं यासाठी काही सोप्या ट्रिक्ससुद्धा आहेत. चला तर मग, थेट मुद्द्यावर येऊया. आपल्या नागरिकत्वाचा पाया कुठे आहे? तो आहे आपल्या संविधानाच्या भाग 2 मध्ये, विशेषतः कलम 5 ते 11 मध्ये. इथेच आपल्या देशाच्या नागरिकत्वाची संपूर्ण ब्ल्यूप्रिंट म्हणजे रूपरेषा ठरवण्यात आली आहे. आता बघा, ज्यावेळी संविधान बनत होतं तेव्हा आपल्या नेत्यांसमोर अनेक पर्याय होते, पण त्यांनी भारतासाठी एक खूप महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला. आणि तो निर्णय होता एकेरी नागरिकत्वाचा. बरं, पण हे एकेरी नागरिकत्व म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. याचा अर्थ आपण सगळे फक्त आणि फक्त भारताचे नागरिक आहोत. आपण महाराष्ट्राचे नागरिक किंवा केरळचे नागरिक किंवा इतर कोणत्याही राज्याचे वेगळे नागरिक नाही. आपली ओळख एकच आणि ती म्हणजे भारतीय. दॅट्स इट. याला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण भारत आणि अमेरिकेची तुलना करूया. बघा, भारताने ही एकेरी नागरिकत्वाची कल्पना ब्रिटनच्या संविधानावरून घेतली. याच्या अगदी उलट अमेरिकेत आहे दुहेरी नागरिकत्व. म्हणजे काय? तर तिथे एखादी व्यक्ती अमेरिकेची नागरिक तर असतेच, पण की ज्या राज्यात राहते, समजा कॅलिफोर्निया किंवा टेक्सास, त्या राज्याची सुद्धा नागरिक असते. पण भारताने ठरवलं, नाही, एक राष्ट्र एक नागरिकत्व हाच आपला पाया असेल. चला आता थोडा इतिहासात जाऊया. तारीख आहे 26 जानेवारी 1950. तो क्षण जेव्हा आपलं संविधान लागू झालं. कल्पना करा, त्या एका क्षणी भारताचा नागरिक नक्की कोण आहे हे ठरवणं किती महत्त्वाचं होतं. हाच तो पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता जो आपल्या संविधानाला सोडवायचा होता. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं कलम 5 ते 8 मध्ये. खरं तर ही फक्त कायदेशीर कलमं नाहीत, तर त्या काळातल्या लोकांच्या वेगवेगळ्या गटांच्या ह्या कथा आहेत. बघा, कलम 5 म्हणतं, जे लोक भारतात राहत होते, इथे जन्मले होते किंवा अनेक वर्षांपासून इथेच वास्तव्याला होते, ते सगळे झाले भारताचे नागरिक. सोपं. मग येतं कलम 6, जे त्या लोकांसाठी होतं जे फाळणीच्या दुःखद काळात पाकिस्तानातून भारतात आले. त्यांना नागरिकत्व देण्यात आलं. कलम 7 थोडं वेगळं आहे. हे त्या लोकांसाठी होतं जे आधी पाकिस्तानात गेले, पण नंतर त्यांना वाटलं की ही चूक झाली आणि ते कायमचे भारतात परत आले. आणि कलम 8ने परदेशात राहणाऱ्या पण भारतीय वंशाच्या लोकांना नागरिकत्वाची संधी दिली. ठीक आहे, तर पहिले नागरिक कोण हे तर ठरलं. पण मग पुढे काय? भविष्यात नागरिकत्वाचे नियम कोण ठरवणार? यावर नियंत्रण कोणाचं असणार? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि खरी सत्ता दडलीय पुढच्या 3 कलमांमध्ये, कलम 9, 10 आणि 11. कलम 9 तर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ते स्पष्ट सांगतं की तुम्ही एकाच वेळी 2 होड्यांमध्ये पाय ठेवू शकत नाही. म्हणजे जर कोणी व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, तर त्याच क्षणी त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपतं. नो इफ्स, नो बट्स. भारतात दुहेरी नागरिकत्वाला अजिबात जागा नाही. आता येतं कलम 10 आणि हे नागरिकांना एक खूप मोठं संरक्षण देतं. हे कलम सांगतं की कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व असं कोणीही आपल्या मर्जीने काढून घेऊ शकत नाही. ते काढून घ्यायचं असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त संसदेने बनवलेल्या कायद्याचाच आधार घ्यावा लागतो. एक प्रकारे ही आपल्या नागरिकत्वाची गॅरंटी. पण मग एक मोठा प्रश्न उरतोच की हे नागरिकत्व कोणाला द्यायचं, कसं द्यायचं किंवा कोणाचं काढून घ्यायचं. ह्या सगळ्यावर अंतिम निर्णय घेण्याचा म्हणजे फायनल अधिकार कोणाला आहे? राज्यांना आहे की केंद्राला?
आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 11. खरं सांगायचं तर हे कलम या संपूर्ण भागाचा बाहुबली आहे. कारण हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की नागरिकत्वासंबंधी कोणताही कायदा करण्याचा संपूर्ण आणि एकमेव अधिकार फक्त आणि फक्त भारतीय संसदेला आहे, राज्यांना नाही. आणि हेच कलम आपल्या आजच्या नागरिकत्वाच्या कायद्याचा मूळ आधार आहे. तर मग संसदेने काय केलं? त्यांनी कलम 11ने दिलेली ही बाहुबली पॉवर वापरली आणि 50-55 साली एक कायदा बनवला. त्याचं नाव आहे भारतीय नागरिकत्व कायदा 1955. आजच्या काळात कोणाला नागरिकत्व कसं मिळू शकतं याचे सगळे नियम याच कायद्यात दिलेले आहेत. या कायद्यानुसार नागरिकत्व मिळवण्याचे 5 मुख्य मार्ग आहेत आणि हे लक्षात ठेवायला एक सोपा शब्द आहे ब्रँड. चला एक एक करून पाहूया. बी म्हणजे बर्थ, म्हणजेच जन्माने भारतात जन्मलेल्यांना नागरिकत्व मिळतं. आर म्हणजे रजिस्ट्रेशन, म्हणजेच नोंदणी. भारतीय वंशाच्या व्यक्ती नोंदणी करून बनू शकतात. ए म्हणजे एक्वायर्ड टेरिटरी, म्हणजे नवीन प्रदेशाचं विलिनीकरण. समजा भारताने एखादा नवीन प्रदेश आपल्यात सामील करून घेतला तर तिथले लोक आपोआप भारताचे नागरिक होतात. एन म्हणजे नॅचरलायझेशन, म्हणजे स्वीकृती, म्हणजे एखादी परदेशी व्यक्ती काही अटी पूर्ण करून बराच काळ भारतात राहून नागरिकत्व स्वीकारते. आणि शेवटचं डी म्हणजे डिसेंट, म्हणजे वंशपरंपरेने. जर एखाद्याचे पालक भारतीय असतील तर त्या व्यक्तीला वंशानं नागरिकत्व मिळतं, जरी त्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झाला असेल तरी. वा, बरीच माहिती झाली ना? पण काळजी करू नका. आता आपण जे काही पाहिलं ते सगळं कायम लक्षात ठेवण्यासाठी काही सोप्या मजेदार युक्त्या पाहूया. ही कीवर्ड स्टोरी कलम 5 ते 11 लक्षात ठेवायला एकदम भारी आहे. एका गोष्टीसारखं लक्षात ठेवा. बघा, संविधानाचा प्रारंभ झाला, हे झालं कलम 5. तेव्हा काय झालं? काही लोक पाकिस्तानातून भारतात आले, हे झालं कलम 6. आणि काही भारतातून तिकडे गेले, हे झालं कलम 7. काही लोक भारताच्या बाहेर होते, हे झालं कलम 8. मग नियम काय होता की दुहेरी नागरिकत्वाला नाही म्हणायचं, झालं कलम 9. नागरिकांचे हक्क कायम राहतील, हे झालं कलम 10. आणि या सगळ्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला? तर संसदला, हे झालं कलम 11. बघा, प्रारंभ, येणे, जाणे, बाहेर, नाही, कायम, संसद. आहे की नाही सोपं? तर आपण संविधानाच्या सुरुवातीपासून ते आजच्या कायद्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास पाहिला. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतोच. नागरिकत्वाची ही जवळपास 70 वर्षांपूर्वी बनवलेली चौकट आजच्या या वेगवान, बदलत्या भारतासाठी आणि जगासाठी पुरेशी आहे का? यावर विचार करायला हवा, नाही का?